आजच्या ह्या रविवारच्या दिवशी उपासनेमध्ये आपण पवित्र शास्त्रातील ज्या रहस्यमय ज्या गोष्टीचं वचनाचं जे ज्ञान ते आपण संपादन करणार आहोत। आणि वास्तविक हे आमच्या संपूर्ण रोजच्या जीवनामध्ये या सर्व गोष्टी निगडीत असताना आम्ही कधी असा इतका सखोल आणि डीपमध्ये सखोल असा जे काय की विचार करत नाही। परंतु आज आपण जे काय की ह्या रविवारच्या दिवशी भक्तीमध्ये पवित्र शास्त्रातील वचनाची जी सत्यता, पवित्र शास्त्रातील जे काय की जे शिक्षण मूळ डॉक्युमेंट्स प्रमाणे मूळ ग्रंथाप्रमाणे जे शिक्षण ह्या सर्वांचा जो काय की आपण अभ्यास करत संदेशाचं वचन हे आपण पाहणार आहोत। याकरिता जो शास्त्रपाठ निवडलेला आहे तो शास्त्रपाठ थेसलोनिकराचं पत्र पहिले थेसलोनिकराचं पत्र 5वा अध्याय आणि 23 आणि 24 दोन वचन यावेळेस आपण घेणार आहोत। थेसलोनिकराचं जे काय की पहिलं पत्र 5वा अध्याय प्रेषित पौलाने लिहिलेलं थेसलोनी मंडळीला पत्र जे आहे 5वा अध्याय 23 आणि 24 वचनामध्ये आपण शास्त्रपाठ बघूया की शांतीचा एलोहिम स्वतः तुम्हास परम पवित्र पूर्णपणे पवित्र करो आणि आपला अदोनाय येशू मसीहा याच्या आगमनासमयी तुमचा आत्मा, जीव व शरीर ही निर्दोष अशी पूर्णपणे राखली जावोत। तुम्हास पाचारण करणारा हा विश्वासनीय आहे, तो हे करेलच। प्रेषित पौल मंडळांना जे काय आहे की सांगत असताना येशू मसीहाच्या द्वितीय आगमनाच्या समयामध्ये इथं आमचे जे महत्वाचे शरीरातले जे काही 3 महत्वाचे जे भाग आहेत, या 3 भागाच्या बाबतीत इथं आम्हाला प्रेषित पौल जे काय की मंडळांना तो दाखवते की त्याच्या जे काय की द्वितीय आगमनाच्या समयाच्या मध्ये आम्ही स्वतःला परम पवित्र असं आमचं जीवन करून आमचं त्यामध्ये आत्मा, जीव आणि शरीर हे निर्दोष राखण्यासाठी तो सांगते। काही भाषांतरामध्ये तो निर्दोष राखण्यासाठी प्रार्थना करावी म्हणून तो दाखवते। निर्दोष राहण्यासाठी जे काय की प्रार्थना करण्यासाठी तो सांगत आहे। आता इथं जे काय आहे की काय महत्वाचे भाग इथं आम्हाला पाहायला मिळतात की शरीर, ज्याला इंग्रजीमध्ये बॉडी हा शब्द वापरलेला आहे, ज्याला जीव शब्द वापरलेला आहे तो सोल हा शब्द वापरलेला तिथं तो आलेला आहे। आणि तिसरा शब्द आम्हाला पाहायला मिळतोय की जे काय की आत्मा, जो स्पिरिट हा शब्द पाहायला मिळत आहे। वास्तविक आम्हाला इथं पाहायला मिळतंय की हे सर्व जे काय आहे की पार्ट्स भिन्न भिन्न आहे, परंतु इंग्रजी भाषेमध्ये सोल हा शब्द स्पिरिट ह्या शब्दाच्या बरोबर समानतेमध्ये तो ग्राह्य धरतात। सोल जो शब्द आहे मराठीमध्ये त्याला जीव हा शब्द वापरला जातो। जीव हा शब्द आम्हाला इथं पाहायला मिळत आहे की तो आत्म्याच्या बरोबर समानतेमध्ये किंवा तो आत्मा आहे म्हणून तो दाखवला जातो। परंतु इथं पवित्र शास्त्रातील मूळ डॉक्ट्रिन्स किंवा मूळ तत्वज्ञान सत्यातलं वचन आम्हाला त्या बाबतीचं जे काय की तो एक आहे असं दाखवत नाही। जरी इंग्लिश हे फार विद्वान आणि अत्यंत जे प्रगतशील असा तो त्या भाषेतला तो भाग आम्हाला पाहायला मिळतो, इंग्रजी भाषेतले जे सर्व अभ्यासक्रम आहे ते सर्व, परंतु इथं आम्हाला पाहायला मिळतं की सोल आणि स्पिरिट हे पवित्र शास्त्रामध्ये हे भिन्न भिन्न तो दाखवत आहे। फरक आहे, बॉडी किंवा शरीर किंवा देह हा भाग वेगळा आहे। दुसरा भाग आम्हाला पाहायला मिळतो की जीव जो आहे त्याला जे आम्ही पाहतो की सोल हा शब्द तिथे वापरलेला आहे। आणि तिसरा जो भाग आहे, तिसरा आम्हाला पाहायला मिळतो की जो आत्मा आहे ज्याला जे काय आहे की आत्मा, स्पिरिट हा शब्द वापरलेला आहे। हे जसं मराठीमध्ये वेगवेगळ्या भिन्न भिन्न शब्द आलेले आहेत, तसंच मूळ हिब्रू मध्ये देखील जे वेगवेगळे जे शब्द आहेत ते वेगवेगळे शब्द इथं जे काय की आम्हाला पाहायला मिळतात। उदाहरणार्थ आपल्याला माहिती आहे की जो आत्मा आहे, स्पिरिट जो आहे त्याला रूह शब्द हिब्रू मध्ये आलेला पाहायला मिळतो। दुसरा आम्हाला शब्द जो पाहायला मिळतोय की जे काय की जीव, पवित्र शास्त्रात जुन्या करारामध्ये विशेष प्रकारे जीव या शब्दाला 2 महत्वाचे सेक्शन दाखवले जातात। पहिला जो सेक्शन आम्हाला पाहायला मिळतो की जो आहे जीव जो आहे, या जीवाला आम्हाला तो शब्द इथं पाहायला मिळतो की नेफेल। नेफेल हा शब्द तिथं जीव ह्या शब्दाच्या जागेवर हिब्रू शब्द तिथं पाहायला मिळतो। आणि तिसरा जो शब्द इथं जे काय की आम्हाला इथं जो तिसरा शब्द जो पाहायला मिळतो त्या तिसऱ्या शब्दामध्ये जो शब्द आलेला आहे त्या शब्दाला आम्हाला तो शब्द जे आहे की ह्यामध्ये
अनेक पार्ट्स मिळून, अनेक अवयव मिळून हे जे काय की हे जे शरीर झालेलं आहे, आत्मा आणि जीव यांच्या ह्या दोन बरोबर अजून हा तिसरा जो पार्ट आहे, तो तिसरा पार्ट जो आहे तो इथं जे काय की तो झालेला इथं पाहायला मिळतो. आणि त्याला जे काय की जो शब्द जे आहेत हिब्रू मध्ये जो शब्द आलेला आहे, त्या हिब्रूतल्या शब्दामध्ये इथं आम्हाला पाहायला मिळतो की जेहोन, हिब्रू मध्ये जो शब्द आहे हिब्रू मध्ये जो शब्द आलेला आहे गुफ, गुफ, गुफ हा शब्द हिब्रू मध्ये आलेला आहे. त्याला बॉडी किंवा जे काय की मांस हा शब्द तिथं जे काय की तो आलेला इथं पाहायला मिळतो. आपण ते व्यवस्थित पुढे जे काय की त्या सगळ्या गोष्टी पाहणार आहोत. तिन्ही वेगवेगळे हिब्रू शब्द आम्हाला पाहायला मिळतात की आत्म्यासाठी रुवा, जे काय की सोल्स किंवा जीवासाठी आम्हाला पाहायला मिळतो की जे काय की नेफेल, आणि तिसरा आम्हाला शब्द शरीर किंवा देह याला तो शब्द आहे गुफ. हा तीनही भिन्न भिन्न शब्द आहे, एक शब्द नाहीये. परंतु ह्या तिघांचं हे एकत्रीकरण झालेलं आम्हाला जे काय की इथं जे काय की पाहायला मिळतं. आणि पाऊल मंडळाला तो दाखवते की तुमचा आत्मा, स्पिरिट, रुवा, जीव, जो तुमचा जे काय की जो सोल किंवा नेफेल किंवा शरीर आम्हाला पाहायला मिळतंय की देह, गुप, गुप हा जो शब्द तिथं जो आलेला आहे तो तिथं ते काय की पाहायला मिळतो. तो पवित्र, शुद्ध आणि निर्दोष राखण्यासाठी तो सांगत आहे. आता ह्या पोर्शन मध्ये आम्हाला इथं मानवाची एक बॉडी जी आहे कशा प्रकारची आहेत, कोणत्या प्रकारची बॉडी जी आहे ते आम्हाला जे काय की पाहायला मिळतंय की इथं दोन चित्र आम्हाला पाहायला मिळतात. इथं दोन चित्र इथं पाहायला मिळतात की पहिलं जे आम्हाला पाहायला मिळतंय की सैतानाचा आत्मा जो आहे, या सैतानाच्या आत्म्याच्या द्वारे आम्हाला पाहायला मिळतं की मानवाच्या हृदयाच्या आत मानवाचा जो आत्मा आहे, जो याह्वे एलोहिम कडून त्याला प्राप्त होत असतो, हा जो याह्वेचा आत्मा आहे तो दोन्ही व्यक्तींना, तो सर्व जे काय की जो जन्म पावणारी प्रत्येक व्यक्ती, त्या सर्व व्यक्तींना तो तिथं जे काय की तो आत्मा याह्वे एलोहिम कडून तो प्राप्त होत असतो. आणि जे काय की तो प्राप्त झाल्यानंतर ते जे काय की जे बालक आहे किंवा तो जो मनुष्य आहे किंवा जी स्त्री पुरुष जो आहे ते तिथं आम्हाला पाहायला मिळते की ती देहामध्ये जिवंत होते. उत्पत्तीच्या जे काय की तेहलीम मध्ये आम्हाला पाहायला मिळतंय, तोरामध्ये उत्पत्तीच्या सेक्शनला पाहायला मिळतं की त्याने आपला श्वास त्याच्या नाकपुड्यातून त्याच्या हृदयामध्ये टाकल्यानंतर, सोडल्यानंतर तो आत्मा जेव्हा सक्रिय झाला त्यावेळेस त्याचं जे हार्ट आहे, हृदय जे आहे ते हृदय स्पंदन करू लागलं, अर्थात तो सजीव झाला. आत्म्याशिवाय देह हा सजीव होऊ शकत नाही. त्याचप्रमाणे जीवाशिवाय देह देखील हा सजीव राहू शकत नाही. जीवाच्या बाबतीत आपण पुढे पाहणार आहोत की नेमकं जीव या सेक्शन मध्ये कशा विभागण्या आहेत त्यामध्ये. आता यामध्ये आम्ही पाहतोय की जेव्हा माणसाच्या हृदयामध्ये जेव्हा तो आत्मा त्याला प्राप्त होतो, तो माणसाच्या आत्म्यामध्ये जर सैतानाचा आत्मा जर आला तर सैतानाच्या आत्म्याच्या द्वारे तो त्याची जे काय की तो कमांड जो आहे तो मेंदूच्या कमांडीला जे काय की तो कंट्रोल स्वतः करतो, नियंत्रणामध्ये ठेवतो. जो सैतानाचा जो आत्मा आहे किंवा देवाचा जो आत्मा ज्याच्यामध्ये तो व्यक्ती आम्हाला पाहायला मिळतो की तो कमांड जो आहे आमच्या शरीरावर संपूर्ण कमांड कोण करतं? आमचा मेंदू. मेंदू जी पूर्व दिशा दाखवल, जे काही गोष्टी तो दाखवल त्याप्रमाणे तो मेंदू जो आहे तो तिथं ऍक्टिव्ह तो काम करून, जर तो मेंदूला जर हे मिळालं जे काय की एक ऑर्डर मिळाली की तुझा हात वर कर, मग तेव्हा आम्ही जे काय की आमचा हात वर करतो. जर आमच्या जे काय की मेंदूला जर जे ऑर्डर मिळाली की आता आम्हाला पुढे चालायचं तर आम्ही पुढे चालतो. सैतानाचा जो आत्मा आहे जर तो त्याचे जे काही कार्य काम करत असताना तो त्या आपल्या आत्म्याच्या मध्ये तो वस्ती करून तो आपल्या जे काय आहे की मेंदूवर जो आहे तो कमांड करतो, नियंत्रण ठेवतो आपल्या मेंदूला.
आणि नंतर मेंदूच्या द्वारे ज्या काही सैतानाला ज्या काही गोष्टी करायच्यात, ज्याला पाप म्हटलं जातं, ते पापाच्या सर्व गोष्टी जे काय की आम्ही त्याद्वारे त्यावेळेस करून घेतो, कारण तो कमांड करतो. मेंदू माणसाच्या बॉडीवर संपूर्ण कमांड करतो. मेंदू हा जर थंड पडला तर माणूस हा देखील जे काय की थंड पडतो. मेंदू मध्ये जोपर्यंत जीव अर्थात रक्त जात नाही तोपर्यंत आम्हाला पाहायला मिळतं की तो मेंदू जिवंत राहू शकत नाही, सुकून जातो तो जीव, ज्याला हा शब्द आलाय सोल. आता ह्या जीव या शब्दामध्ये इथं जे काय की आम्हाला पाहायला मिळत आहे की जो शिक्षण आहे त्याचं जीव मध्ये आम्हाला उत्पत्तीच्या ग्रंथामध्ये जे काय की आम्हाला इथं पाहायला मिळतं की जो जीव आहे तो त्या जीवाच्या बाबतीत इथं पवित्र शास्त्रात आम्हाला पाहायला मिळतंय की रक्त हा शब्द त्याला जे काय की तो तिथं वापरलेला पाहायला मिळतो. रक्त जो आहे ते रक्त उत्पत्तीच्या सेक्शन मध्ये आम्हाला पाहायला मिळते की 9वा अध्याय आणि 5व्या वचनामध्ये जे काय की आपण पाहूया. उत्पत्तीचं जे काय की 9वा अध्याय आणि 5व्या वचनामध्ये तिथं मूळ हिब्रू बायबल मध्ये तिथं जो शब्द आलेला आहे तो शब्द 4था अध्याय 5व्या अध्यायामध्ये आम्हाला इथं पाहायला मिळते की तरी ज्यात त्याचा जीव म्हणजे त्याचे रक्त आहे, त्याचा जीव म्हणजे त्याचं जे रक्त आहे ते मांस तुम्ही खाऊ नका आणि मी खचित तुमच्या रक्ताची म्हणजे तुमच्या जीवाच्या रक्ताची झडती घेईल. प्रत्येक पशुच्या जवळ मी ती घेईन आणि मनुष्याच्या जवळ प्रत्येक मनुष्याच्या भावाजवळून मी मनुष्याचा जीव मागेन. अर्थात जीव हा शब्द आम्हाला इथं पाहायला मिळतो की तो रक्त म्हणून इथं देखील जो काय की तो इथं दाखवलेला पाहायला मिळतो. स्तोत्र सहित आम्हाला पाहायला मिळतं की 42 आणि 2 मध्ये देखील इथं स्तोत्र करता दावीद जे आहे तो इथं स्तोत्र 42 मध्ये आम्हाला इथं पाहायला मिळतं. या स्तोत्रामध्ये दावीद जे काय की तो लिहिते की माझा जीव अदोनायसाठी, जिवंत अदोनायसाठी, एलोहिमसाठी ताणेला झालेला आहे. मी केव्हा एलोहिमच्या समोर येऊन हजर येईल. इथं दावीद हा जो जीव शब्द जो आहे तो तिथं वापरत आहे वेगळ्या प्रकार अर्थ. उत्सुकता. जीव ह्या शब्दामध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत ते आपल्याला लिगली आपण त्या मोठ्या चार्ट मधून जे काही की नंतर पाहणार आहोत. आता हा जो इथं शिक्षण आम्ही पाहतो की यामध्ये माणसाचं जे काय आहे की ब्रेन आहे, मेंदू आहे, हार्ट, हे 2 महत्वाचे घटक. एकामध्ये आम्हाला पाहायला मिळते की जीव आहे आणि एकामध्ये आम्हाला पाहायला मिळते की जीवाच्या बरोबर स्वतःचा आत्मा आहे आणि तो आत्म्याच्या बरोबर जर तो त्या एलोहिमचा असेल, त्याने स्वीकार केलेला असेल, पवित्र आत्म्याच्या द्वारे जर तो परिपूर्ण जर असेल तर तो जे काय की तो त्या आत्म्यामध्ये इथं आम्हाला इथं पाहायला मिळते की तो ह्या आत्म्यामध्ये, माणसाच्या आत्म्यामध्ये हा देवाचा तो एलोहिमचा आत्मा त्याच्यामध्ये आल्यानंतर एलोहिमचा आत्मा, पवित्र आत्मा त्या सर्व माणसाच्या बॉडीची स्वतःच्या नियंत्रणामध्ये तो ठेवतो. तुमच्या जीवाला मुभा देत नाही की तुमच्या मनमर्जीप्रमाणे एका गोष्टी करायला. तुमच्या शरीराला जो काय की मुभा देत नाही की ते त्याच्या तुमच्या मर्जीप्रमाणे सर्व गोष्टी करायला. तो नियंत्रण तो ठेवतो पवित्र आत्मा, देवाचा तो एलोहिमचा जो आत्मा तो मानवाच्या जे काय की मेंदूच्या द्वारे संपूर्ण शरीरावर जे काय की तो कंट्रोल करतो, नियंत्रण ठेवतो. त्यानंतर आम्हाला पाहायला मिळते की त्याची ओळख कशी आहे की त्या आत्म्याची गलती करायच्या पत्रामध्ये पाऊलाने जे दाखवलेले आहे की आत्म्याच्या द्वारे जे काय आहे की होणारी जी फळं आहेत, पवित्र आत्म्याने परिपूर्ण असलेले जे काय की चांगुलपणातले जे काही फळ आहेत त्या फळावरून या शरीराच्या कृतीच्या द्वारे ते फळ जे काय की ते ओळखून येतात की ह्याच्या त्या कृत्याच्या द्वारे, त्याच्या कर्माच्या द्वारे ओळखले जाते की हा एलोहिमचा देवाचा व्यक्ती आहे. त्याचप्रमाणे इथं आम्हाला इथं पाहायला मिळतंय की ह्यामध्ये जर सैतानाचा जर आत्मा आहे तर सैतानाचे जे काय की देहाची कर्म शब्द काय आलेला आहे गलती करायच्या पत्रामध्ये, देहाची कर्म. अर्थात आमच्या देहाची कर्म ही उघड आहे. नाना प्रकारचे सैतानाने जे काय की वेगवेगळ्या प्रकारे वासना, वेगवेगळ्या प्रकारचे जे काय की सर्व जे काय की वाईट खाण्याचे काम
सर्व जे काय की त्या एलोहिमच्या विरोधात जितके वाईट प्रमाणे सैतान जे काय की त्या व्यक्तीकडून जे काय की ते कार्य त्याच्या देहाच्या द्वारे तो करून घेत असतो. अर्थात त्या आत्म्यामध्ये सैतानाचा आत्मा आल्यामुळे त्याच्या आत्म्याचा देखील नाश आहे आणि त्याचा जीव आणि शरीराचा देखील नाश आहे. परंतु इथं आम्हाला पाहायला मिळते की इथं जेव्हा तो एलोहिमचा आत्मा त्याच्या आत्म्यामध्ये आहे, त्याचं वसतिस्थान, आत्म्याचं वसतिस्थान हे हृदय फक्त म्हणता येणार नाही. हृदयामध्ये जे श्वासरूप जो ठेवलेला आहे, ज्याला हिब्रू मध्ये आत्मा किंवा श्वास हा शब्द वापरला गेलेला आहे. अर्थात तो आत्मा जो आहे तो आमच्या आत्म्यामध्ये वस्ती करतो आणि वस्ती केल्यानंतर आमचं जे काय आहे की संपूर्ण जे काय आहे की मुख्य कमांड जे आहेत आमच्या शरीरातील प्रत्येक अवयवावर तो जे काय की तो नियंत्रण ठेवतो. त्याच्या नियंत्रणामध्ये आम्हाला चालावं लागतं. आमच्या मनमर्जीप्रमाणे आम्हाला चालता येत नाही. पवित्र आत्मा, त्या एलोहिमचा जो आत्मा जे काही आम्हाला सांगेल ते सांगितलेलं असताना आम्हाला जे काय की त्या सर्व गोष्टी ऍक्टिव्ह जे आहेत, त्या कार्य जे आहेत ते आम्हाला आमच्या जीवनामध्ये करावे लागतात. तेव्हा जीव म्हणू शकत नाही की मला ते काम करायचं नाही. देहाचे शरीराचे अवयव असे म्हणू शकत नाही की मला ते काम करायचं नाही. कारण ज्याप्रमाणे आज आमच्या मेंदूवर जे काय की आमचा जो आत्मा आहे तो कंट्रोल करून जे आम्हाला आमच्यामध्ये जो आत्मा आहे, आमच्या आत्म्यामध्ये जो आत्मा आहे तो आत्मा आम्हाला जे काय की चालवत असतो आणि या सर्व ज्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये तो करून घेत असतो. ह्या सर्व ज्या गोष्टी आम्हाला पाहायला मिळतात की देवाचा आत्मा असलेल्या व्यक्तीमध्ये आम्हाला पाहायला मिळतं की संपूर्ण शरीरामध्ये वेन्सच्या माध्यमातून तो जीव जो आहे तो पसरलेला आहे. कुठलाही भाग तुम्ही पहा, कोणताही अवयव तुम्ही पहा तुमच्या शरीरातला, सर्वीकडे काय आहे, वेनच्या द्वारे, नसाच्या द्वारे ते संपूर्ण रक्त जे आहे ते संपूर्ण शरीरामध्ये हे टाकलेलं आहे. जर हा मानवाचा आत्मा काढून घेतला गेला तर माणूस मरून जातो. जर या माणसाच्या देहातला तो जीव काढून घेतला, रक्त काढून घेतलं तर काय होतं, माणूस मरून जातो. महत्वाचे आहेत. कोणाची आम्ही मुलं आहोत? एलोहिमचा आत्मा ज्याच्यामध्ये आहे ते त्या एलोहिमची मुलं आहेत. सैतानाचा आत्मा ज्याच्यामध्ये तो सैतानाची मुलं आहेत. परंतु त्यामध्ये जे रक्त आहे त्या रक्ताच्या द्वारे आम्हाला जे काय की पाहायला मिळते की त्या रक्तातले जे दुर्गुण आहे का सद्गुण आहे ते त्याच्या करणीवरून, त्याच्या कृतीवरून ते कळत असतं. संपूर्ण शरीरावर आम्हाला पाहायला मिळते की नस आहे. कोणत्याही एखाद्या शरीराचा भाग जे काय की कापला गेला किंवा त्याला इजा पोचली गेली तर संपूर्ण जर तिथून ते सर्व रक्त बाहेर पडलं तर आम्हाला पाहायला मिळते की तो माणूस जो आहे की तो देहामध्ये मरून जातो. म्हणजे देहा आणि जे काय की जीव हा तितकाच जे काय की महत्वाचा आहे. जितका आत्मा आहे तितकाच देह देखील महत्वाचा आहे. आणि म्हणून जे काय की इथं जे काय की पाऊल त्यासाठी इथं दाखवते की तुमचं जे काय आहे की जीव, आत्मा आणि शरीर तिन्ही तो पूर्णपणे आपल्याला शुद्ध राखण्यासाठी काय बायबलमध्ये जे भाषांतर आहे की तुम्ही प्रार्थना करा. वैयक्तिक इंडिव्हिज्युअल व्यक्तीने प्रार्थना करायला. ते इंग्लिश बायबलचं भाषांतर बघितलं जेम्स सिंगचं तर त्यामध्ये जे काय की तो दाखवत आहे की तुम्हाला स्वतःला प्रार्थना करायला लावलेली की त्या द्वितीय आगमनाच्या, मसीहाच्या द्वितीय आगमनाच्या समयापर्यंत तुम्हाला तुमचा जीव, आत्मा, शरीर हा शुद्ध, पवित्र आणि निर्दोष राखण्यासाठी तुम्ही स्वतः प्रार्थना करा तुमच्यासाठी. आता हे वेगवेगळे भाषांतर आल्यामुळे आम्हाला जे काय की ऍक्युरेट ग्रीकच्या बाबतीत आम्हाला गॅरंटी नाहीये तितकी. तसं जुन्या कराराच्या बाबतीत गॅरंटी आहे कारण त्यामध्ये त्याचं मूळ दस्तावेज, हिब्रू दस्तावेज अवेलेबल आहे. हिब्रू जे काय आहे की दस्तावेज जे आहेत ते आहेत, अस्तित्वात आहे. परंतु नवीन कराराच्या बाबतीत आम्हाला पाहायला मिळते की ते नवीन कराराचे जे काही मूळ डॉक्युमेंट जे पाहिजे ते अस्तित्वात नाही. जरी आहेत पण ते त्यांनी सील बंद करून ठेवलेले आहेत की जेणेकरून जे काय की त्यातली सत्यता बाहेर पडू नये. असो, ठीक आहे. आपण ह्यापर्यंत इथं पाहिलेलं आहे की जे काय की माणसाचा जो आत्मा आहे, आत्म्यामध्ये आत्मदेवाचा तो एलोहिमचा आत्मा वस्ती केल्यानंतर तो आपल्या माइंड्स मध्ये जे काय की मेंदूवर कमांड तो जो कंट्रोल करतो शरीराला,
तिकडं जे काय की तो त्याला ते कमांड मध्ये घेतो. सैतानाचा इथं जर आत्मा आहे तर सैतानाचा आत्मा त्या माणसाच्या त्या मेंदूवर जे काय की सुद्धा तो नियंत्रण तो ठेवतो. आणि मग सर्व ज्या काही वाईट गोष्टी आपण बोलतो ना, काय काय तुझ्या डोक्यामध्ये सर्व गोष्टी वाईट येतात बोलतो ना आपण. अर्थात हा जो आहे तो इथं कॉन्टॅक्ट करतो, ह्याला आपल्या नियंत्रणामध्ये ठेवतो, आपल्या जे काय की ब्रेनला किंवा मेंदूला. आणि मेंदूला कंट्रोल करून जेव्हा मेंदूच्या द्वारे तो संवेदनाच्या माध्यमातून सर्व शरीरावर तो जे काय की कमांड करत, त्याला ज्या गोष्टी आमच्या शरीराच्या द्वारे जे काही करायचं करून घ्यायच्यात, हाताकडून पायाकडून तोंडाकडून तोंडच्या शब्दामधून सर्व गोष्टीचं तो जे काय की तो काम करून घेत असतो. मग एखाद्याला शिवी द्यायची झाली तर तो आम्हाला कमांड करतो, शिवी दे. आमच्या डोक्यात येतं ना, आता ह्याला शिवी द्यायला पाहिजे, मग तो आमच्या मुखातून आम्ही काय करतो, शब्दाच्या द्वारे शिवी देतो. म्हणजे अर्थात सर्व हे कमांड करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या आम्हाला पाहायला मिळतात की ह्याचं नॉलेज आजपर्यंत जगाला झालेलं नाही. हे जे सत्यतेतलं वचनाचं ज्ञान आहे, हे ज्ञान आजपर्यंत जगाला मिळालेलं नाही. आणि म्हणून जे काय की अनेकांना असं वाटतं की फक्त आत्मा आहे आणि शरीर आहे, जीव नाही. परंतु इथं आम्हाला पाहायला मिळतं की आत्माच्या बरोबर आम्हाला पाहायला मिळतं की जीव देखील तितका महत्वाचा आहे आणि शरीर देखील तितकं महत्वाचं आहे. आणि म्हणून या सेक्शन मध्ये आम्हाला पाहायला मिळत आहे की जो त्यामध्ये संपूर्ण शरीरामध्ये जे रक्तवाहिन्या नस आहेत त्या जीवालाच आम्हाला इथं पाहायला मिळतं की तो जे काय आहे की आपण उत्पत्तीमध्ये पाहिलं 9वा अध्याय 5व्या वचनामध्ये इथं आम्ही पाहिलेलं आहे की 4 आणि 5 वचनामध्ये तो इथं दाखवते की तरी ज्यात तुमचा जीव म्हणजे त्याचे रक्त आहे ते मांस तुम्ही खाऊ नका. अर्थात रक्त जे आहे त्या रक्ताला जीव हा शब्द वापरलेला आहे. जीव हा शब्द इंग्रजीमध्ये सोल शब्द त्याला वापरलेला आहे. परंतु इथं आम्हाला पाहायला मिळते की रक्त या शब्दाला हिब्रू मध्ये वेगळा शब्द आहे. जीव हा शब्द तिथं नाही, रक्त याला दुसरा शब्द हिब्रू मध्ये तिथं आलेला, तो देखील जे काय की आम्हाला हिब्रूचा अभ्यास केल्यावर माहिती पडतं. आणि आमचं जे काय की पाहायला मिळतं की तो जीव आणि शरीर यावर जे काय आहे की नियंत्रण ठेवण्याकरिता आमचा आत्मा तिथं आहे. परंतु त्या आत्म्यामध्ये आम्हाला पाहायला मिळतंय की तो एकटा सिंगल पर्सन राहू शकत नाही. या भूतलावरील जितके मानव जाते, या सर्व मानव जातीची जे काय की 2 वर्गामध्ये दोन कॅटेगरीमध्ये विभागणी झालेली. काय लोकांच्या मध्ये एलियनचा आत्मा आहे तर काय लोकांच्या मध्ये सैतानाचा आत्मा आहे. परंतु आम्हाला इथं पाहायला मिळतं की तिसरा भाग नाहीये की कोणाचा अजय काय की आत्मा दिलेला जो आहे तो रिक्त नाहीये. ह्या दोघांमध्ये जे काय की वाटणी झालेली आहे जगातल्या मानवाची. काही लोकांमध्ये आम्हाला पाहायला मिळतंय त्या एलियनचा आत्मा जरा आहे, तर काही लोकांमध्ये जे काय की आम्हाला पाहायला मिळतंय की त्याच्यामध्ये देखील सैतानाचा जो काय की जो आत्मा तो त्यामध्ये आहे. आणि तो त्या सर्व गोष्टी जे काय की त्या शरीराच्या द्वारे जे काही तो करून घेत असतो. परंतु आम्हाला पाहायला मिळतं की श्वासाच्या द्वारे रुहुवा जो आहे तो हार्ट मध्ये हृदयामध्ये सोडण्यात आला. उत्पत्ती मध्ये आम्हाला पाहायला मिळतं की त्याने आपला श्वास त्याच्या नाकपुड्यातून जे काय की त्या आदामाच्या ह्याच्यामध्ये तो सोडला, अर्थात हृदयामध्ये. म्हणून ग्रीक लोकांनी इथं फार मोठ्या चुका केल्यात. आत्म्याला तिथं आम्हाला पाहायला मिळते की किंवा अंतःकरण किंवा मन या शब्दाला आम्हाला पाहायला मिळते, शब्द छटा आहे की तिथं काही ठिकाणी आम्हाला मूळ शब्द तिथं रुवा शब्द पाहिजे होता. परंतु तिथं रुवा शब्द न दाखवता की तिथं जे काय की मन अंतःकरण हृदय ह्या शब्द तिथं टाकलेला आहे. मन अंतःकरण जे आहे तो शब्द हृदय हा तिथं शब्द टाकलेला आहे. उदाहरणार्थ आम्ही पाहतो की मनुष्याने सर्व जग मिळवलं, हा आत्मा आपण शब्द बोलतो, पण तिथं काय शब्द आहे, तिथं काय शब्द आहे पवित्र शास्त्रात आलेला, काय शब्द आलेला आहे, मनुष्याने सर्व जग मिळवलं, पण आत्मा हा शब्द नाहीये भाषांतरामध्ये. भाषांतरामध्ये आत्मा हा शब्द नाहीये. वचनामध्ये आपण वचन पाहू जर आपण तितका वेळ आज आपल्या जवळ नाहीये की प्रत्येक वचनाच्या मागे जे काय की लागणं आणि पटापट ते काय की शोधत बसणार.
की तिथं आम्हाला इथं पाहायला मिळते की तिथं हृदय, मन, अंतकरण हे जी शब्द छटा वापरलेले वास्तविक या हृदयामध्ये त्या माणसाचा आत्मा तो तिथे ठेवलेला आहे. आणि या माणसाच्या आत्म्यामध्ये जर आम्हाला पाहायला मिळते की तो दोन वर्गीकरणामधून एक एलोहिमच्या आत्म्याच्या द्वारे जे काय की शिक्कामोर्तब झालेले लोकांचा समूह वेगळा होतो आणि दुसरा जो समूह आहे तो सैतानाच्या आत्म्याने जो शिक्कामोर्तब होणारा तो दुसरा वर्ग तिथं होतो. विभाग नाही तिथं, तिसरा भाग तिथं नाहीये की कोणाच्या आत्म्यामध्ये देवविना सैतान हा भाग जगामध्ये कोणाजवळ नाहीये. मनुष्य कोणच नाही तसा, पूर्णपणे विभागणी झालेली आहे. आणि होऊन जे काय की इथं जे काय की ह्या महत्वाच्या ज्या गोष्टीकडे आम्हाला पाहायला मिळते की हा महत्वाचा टॉपिक हृदयामध्ये श्वास जो आहे तो आत्मा आहे. या आत्म्यामध्ये जर जे काय की आम्ही त्या एलोहिमचा जर आत्मा आमच्यामध्ये त्याला निवासस्थान करून दिला असेल, शिक्कामोर्तब करून दिला पवित्र आत्म्याला, तर तो त्यामध्ये तो आपली वस्ती करतो. हा महत्वाचं शिक्षण जसं आहे. हा सर्व कमांड जो करतो जे आहे पुढं की आत्म्याच्या द्वारे कमांड केली जाते. म्हणजे काय की मेंदूला माइंड शब्द आम्हाला पाहायला मिळतो तिथं. माइंड शब्द बुद्धी, सद्विवेक, अनेक शब्द छटा आपण पुढे पाहणार आहोत त्या मोठ्या चार्ट मध्ये. आता म्हणजे अर्थात एक सारांशामध्ये त्याची आपण हे पाहिलेली प्रस्तावना. आजच्या विषयाची जी प्रस्तावना आहे तो अत्यंत जे महत्वाचा पोर्शन जो आहे तो मानवाचा आत्मा, तो हृदयामध्ये हार्ट मध्ये तो जे काय की तो तिचं स्थायिक आहे. जर तो त्या एलोहिमचा असेल, एलोहिमचा त्याने स्वीकार केलेला असेल, तो एलोहिमचा आत्मा आमच्या त्या आत्म्यामध्ये वस्ती करतो. आणि जर आम्हाला पाहायला मिळते की जर एलोहिमचा आत्मा नाहीये तर तो जे काय की सैतानाचा आत्मा त्याच्यामध्ये जे काय की तो वस्ती करतो. आणि नंतर जो काय की तो पूर्ण आमच्या ह्या आत्म्याचा पूर्णपणे जे काय की बुद्धीचा, पूर्णपणे शरीराचा तो कमांड करून काय की त्याच्या इच्छेप्रमाणे तो चालवत असतो. ज्याला वाईट काम जो व्यक्ती करत असेल तर त्याचा अर्थ की त्याच्यामध्ये तो एलोहिमचा आत्मा नाही, असू शकत नाही. वचनाच्या द्वारे जर एकमेकांचं जे काय की मानवाचं जे काही ऑब्झर्वेशन केलं, परीक्षण केलं, तर जे काय आहे की तिथं कोणी फसला जात नाही. तो मनुष्य एलोहिमच्या आत्म्याने पूर्ण आहे की सैतानाच्या आत्म्याने पूर्ण आहे हे तोपर्यंत त्याला कळणार नाही. मुख्य विषयाकडे आता आपली प्रस्तावना झाली. मेन आपण पाहिलेलं आहे हृदयामध्ये तो श्वास जो आहे आत्मा आहे, रूह आहे, स्पिरिट आहे. त्यामध्ये जे काय की तो जर पवित्र आत्म्याच्या द्वारे जर परिपूर्ण जर असेल तर तो आमच्या माइंड जे आहेत, मेंदू जो आहे, त्या मेंदूवर जे काय की बुद्धी जी आहे त्या बुद्धीवर तो कंट्रोल करतो, कमांड करतो, नियंत्रण ठेवतो. म्हणून गाण्यामध्ये तो शब्द वाटतो, बुद्धी जी दिली तू माझीच वाटे गर्वाने फुगुनी. काय फाटत? हार्ट फाटत. गर्व झाला की हृदय फाटत. बुद्धीवर मनुष्याचा जोर जास्त आहे. टेक्नॉलॉजी, विज्ञान, सर्व गोष्टी या बुद्धीच्या द्वारे जे काही करण्यात आल्या त्याच्यावर जे नियंत्रण ठेवणं, हा एलोहिमचा आत्मा त्या व्यक्तीच्या आत्म्याचा, त्याच्या बुद्धीचा आणि त्याच्या शरीरातील प्रत्येक अवयवाचा तो त्याला ज्याप्रमाणे उपयोग करून घ्यायचा त्याप्रमाणे तो उपयोग करून घेतो. जसा एलोहिमचा आत्मा आहे, यावे एलोहिमचा आत्मा आहे, तसं सैतानाचा देखील आत्मा त्या ज्या व्यक्तीमध्ये तो सैतानाचा आत्मा त्याच्या आत्म्याचा नाश करतो, नाशाच कारणीभूत राहतो. परंतु या नाशाच्या बरोबर तो त्याचा जीव, आत्मा, जे शरीर, या तिघांचा देखील तो सैतानाचा आत्मा नाश करून टाकतो. वास्तविक जीव आणि शरीर हे पार्थिव आहे, नैश्वर्य आहे, ते नाश पावणार आहे. पण आत्मा हा सर्वात श्रेष्ठ आहे. दुसऱ्या वचनामध्ये आपण अजून एक रेफर घ्या तुम्ही आणि घरी शोधा ते. सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा तू आपल्या अंतकरणाचं ते काय आहे की तू जे काय की रक्षण कर. अंतकरणाचं नाही, आत्म्याचं रक्षण कर.
म्हणजे किती चुका, किती जे काय की चुकीच्या सर्व गोष्टी आमच्या पवित्र शास्त्राच्या माध्यमातून जे काय की भाषांतरित झालेल्या गोष्टी पाहायला मिळतात आणि आम्ही ते लोकांना तसंच शिकवतो. लोकही तसंच ऐकतात, त्याप्रमाणे चालतात. परंतु ओरिजिनल सत्यता काय आहे, मूळ सत्यता बेसिक काय आहे त्याचा तो विचार करत नाही आम्ही लोक. आणि म्हणून अज्ञानामध्ये जे काय आहे की आम्ही चालत चाललोय. मुख्य विषयाकडे आपल्याकडे येऊया. आज आपण इथं आम्ही पाहतो की हा दुसरा चार्ट आहे. इथं या दुसऱ्या चार्ट मध्ये जे काय की इथं आम्हाला पाहायला मिळतं की शांतीचा अदोनाय एलोहिम स्वतः तुम्हाला परिपूर्ण पवित्र करो. आणि आपला अदोनाय ईशो मसीहा याच्या आगमनासमयी आत्मा, जीव व शरीर ही निर्दोष अशी पूर्णपणे राखली जावं. तुम्हास पाचारण करणारा विश्वासनीय तो हे करेल. हे आपल्या बायबल सोसायटीचं भाषांतर आहे. परंतु इथं त्यासाठी तुम्ही प्रार्थना करा. हे जेम्स किंग वर्षनच्या बायबलमध्ये तुम्ही जर चेक केलं तर तुम्हाला पाहायला मिळेल. जेम्स किंग वर्षनचं जे ओरिजिनल बायबल आहे त्याच्यामध्ये तुम्ही त्यासाठी प्रार्थना करा की तुमचा जीव, आत्मा, शरीर हा पूर्णपणे तो पवित्र असं राखण्यासाठी. पहिला भाग आम्ही जो पाहत आहे की इथं आम्ही कलर वापरलेले आहेत वेगळे. या कलर मध्ये आम्हाला पाहायला मिळते की हा जो आहे की निळा असा आहे, त्यानंतर जांभळा आणि हा लाल कलर. की कलर वरून प्रत्येकाचं जे काय आहे की महत्व, प्रत्येकाचं ज्ञान आणि प्रत्येक शब्द जे भिन्न भिन्न आहे त्यातील जो फरक दाखवण्यासाठी ते कलर तिथं वापरलेले आहेत. आम्ही पहिल्यांदा पाहत आहे की मराठीमध्ये जे काय आहे की आम्ही पाहतो की शरीर शब्द आहे, त्याला दुसरा शब्द आहे देह. इंग्रजीमध्ये त्याला शब्द जो आहे आम्हाला पाहायला मिळते की बॉडी. परंतु पुढे अजून आम्हाला इथं पाहायला मिळतंय की अजून एक इंग्रजीमध्ये तो शब्द आलेला आहे फ्लेश. फ्लेश शब्द आलेला आहे इंग्रजीमध्ये. अजून एक फ्लेश शब्द आलेला आहे. हिब्रूमध्ये जो शब्द आलेला आहे गुफ किंवा गुबियाहा हा शब्द जो तिथे हिब्रूमध्ये तो शब्द आलेला आहे. आणि पुढे आम्हाला पाहायला मिळतं की हे जे शरीर हे फक्त मांसाने भरलेलं नाही, तर या शरीरामध्ये आम्हाला पाहायला मिळते की रक्त अर्थात जीव, मांस, स्नायू, हाडे, सांधे व मज्जा याने जे काय की संपूर्ण जे शरीर हे तयार होत असतं. हाड शब्द त्याच्यामध्ये आहेत. अजून आम्हाला पाहायला मिळते की रक्त त्याच्यामध्ये आहेत, सांधे आहेत, जे जॉईंट जे आहेत ते जॉईंट हाडे जोडण्यासाठी जे वेन्स वापरले गेलेले आहेत, स्नायू जे वापरले गेले जातात. एचकेएल संदेशाच्या ग्रंथामध्ये जे अस्थिचं जे खोरं आहे त्या अस्थिच्या खोऱ्याचा दाखला तुम्ही घरी गेल्यानंतर तिथं वाचा. मानवाच्या शरीराची रचना कशा प्रकारे पूर्णतेत येत असते त्याचं ते स्पष्टपणे सर्व गोष्टी ते दाखवल्या आहेत. परंतु ही सर्व सैन्य उभा राहिल्यानंतर पुढे आम्हाला पाहायला मिळतं की एचकेएल संदेशाला काय निरोप येतो, संदेश येतो की तू आत्म्यांना संदेश सांग की त्यांच्यामध्ये तू उतर. आणि जेव्हा तो आत्मे त्यांच्यामध्ये आले त्यावेळेस ते सर्व सजीव मोठी सेना तयार झाली. अर्थात आम्हाला आमच्या शरीरामधील हे जे काही महत्वाचे अवयव जे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, रक्त आहे, मांस आहे, स्नायू आहे, हाड आहे, सांधे आणि मज्जा आहे, यांनी ते बनलेले आहेत. परंतु इंग्रजीमध्ये जिथं फ्लेश शब्द जो आलेला आहे त्या फ्लेश शब्दाच्या मध्ये आम्हाला पाहायला मिळतं हिब्रू जो शब्द आहे बासार. इथं बासार शब्द आलेला आहे फ्लेशला. आणि बॉडीला इथं जे काय की गुफ हा शब्द आलेला आहे. फरक आहे प्रत्येक गोष्टीमध्ये. आणि आम्ही कधीच या गोष्टी शिकलो नाही किंवा शिकवलं जात नाही. फ्लेश जो शब्द आहे, मांस जो शब्द आहे, त्या मांसाला तो शब्द तिथं पाहायला मिळतो. फ्लेश जो आहे तिथं बासार हा हिब्रू शब्द तिथं आलेला पाहायला मिळतो. आणि पुढे आम्हाला पाहायला मिळतं की ह्या बासारच्या ह्याच्यामध्ये पुढच्या ह्याच्यात तो सेक्शन पाहायला मिळतं की ते दृश्य स्वरूपात हे जे आहेत ते दृश्य स्वरूपामध्ये ते दिसत असतं. दृश्य स्वरूप म्हणजे आमच्या डोळ्याने आम्ही ते पाहू शकतो. दृश्य स्वरूपामध्ये जे काय की तो भाग इथं आलेला पाहायला मिळतो. हा पार्ट नंबर 1. पार्ट नंबर 2 जो आहे तो जीव. मराठीमध्ये आम्हाला पाहायला मिळते की जीव हा शब्द मराठीमध्ये आलेला आहे. इंग्रजीमध्ये त्याला सोल शब्द आलेला आहे. इंग्रजी लोकांचं आम्हाला ते तत्वज्ञान नाही घ्यायचं. अनेक ठिकाणी तुम्हाला इंग्रजीमधले बायबलमध्ये इंग्रजीमध्ये बोलत असताना, संदेश देत असताना
अनेक इंग्रजी संदेश देणारे व्यक्ती जे काय की आत्मा या शब्दाच्या जागेवर तिथं सोल शब्द वापरतात. सोल हा वेगळा आहे, सेपरेट आहे, आणि स्पिरिट हा सेपरेट आहे. त्यांच्याकडून मी करून घेतल्या चुका, त्या चुका त्यांना नंतर कळून येतील. कारण फार ज्ञानी समजतात इंग्रजीवाले, फार ज्ञान आहेत, पण त्यांच्यामध्ये देखील त्या ज्ञानाच्या द्वारे त्यांना कशा प्रकारे जे काही चुका त्यांच्याकडून करून घेतल्या याचं ज्ञान अजूनपर्यंत त्यांना नाहीये. पण ज्यांना झालेलं आहे इंग्रजी माध्यमच्या लोकांना, ते तिथं एक्सेप्ट करतात की सोल हा आणि स्पिरिट हा डिफरंट आहे. तुमच्या जे काय की भाषांतराच्या जे काय की भाषांतर जे शब्दकोशामध्ये तिथं पहा तुम्ही, सोल शब्द टाका, काय तिथं सोल शब्द येतो? मन आणि आत्मा. भाषांतरित तुमच्या गुगलवर जे असेल डिक्शनरी, त्या डिक्शनरी तुम्ही टाका, तिथं सोल शब्द तुम्हाला तिथं 2 शब्द सापडतील, मन आणि आत्मा. परंतु तो आत्मा होऊ शकत नाही. सोल याचा अर्थ आत्मा नाही, पार्ट ऑफ द बॉडी मधला एक सजीव क्रियाशील राहणारा एक ते अवयव दुसरा भाग आहे. इथं मला पाहायला मिळते की इथं स्पष्टपणे इथं तो दाखवत आहे की बॉडी जी आहे, बॉडीच्या बरोबर आम्हाला पाहायला मिळते की जो सोल आहे, आणि सोलच्या पुढे आम्हाला पाहायला मिळतं की जो स्पिरिट आहे, की जो वायू मध्ये तो उडणार आहे, आत्मा आहे. तो तिन्ही भिन्न भिन्न आहे. इथं सोल जो आम्ही पाहतो की त्याला सोलला जो इंग्रजीमध्ये जे हिब्रू मध्ये शब्द आहे तो नेफेश, नेफेश हा शब्द आलेला आहे. वेगळा शब्द आहे, एक शब्द नाही. स्पिरिट प्रमाणे तो एक शब्द नाही, नेफेश शब्द आहे तो हिब्रू मध्ये. ह्याच नेफेशला आम्हाला जीवाला आम्हाला शब्द पाहायला मिळतो की माइंड. माइंड मध्ये आम्हाला पाहायला मिळते की माइंड आम्ही पाहतो की ज्यामध्ये अनेक ज्या काही गोष्टी तिथं पाहायला मिळतात. माइंड ह्या शब्दामध्ये मन किंवा सद्वेग, बुद्धी, विवेक, फार माइंड फारी याचं आपण बोलतो. बुद्धी फार चलाक आहे याची म्हणतो आपण. माइंड जो आम्ही पाहतो पहिल्या नंबर मध्ये, माइंड मध्ये शब्द पाहतो यामध्ये आम्ही 1 नंबर मध्ये पाहतो की रक्त जो आहे, तर रक्त याला हिब्रू मध्ये वेगळा शब्द आलेला आहे. आणि त्याचा जो काय की डिवायडेशन सोल पासून जे काय की आम्हाला तो वेगळा शब्द तो दाखवतो. सोल मधला तो भाग इथं तो दाखवतो की तो रक्त, ज्याला जीव हा शब्द मराठीमध्ये वापरलेला आहे. जीव हा वेगळा, आणि ह्या जीव मध्ये आम्हाला पाहायला मिळते की तो संपूर्ण आमच्या रक्तामध्ये, आमच्या संपूर्ण शरीरामध्ये ते रक्त जे आहे ते ऍक्टिव्ह जे होत असतं, माणसाला गरम करत असतं, माणसाला जे काय की सजीवता आणत असतं. अनेक त्याचे जे काय की पंपाच्या द्वारे आम्हाला पाहायला मिळते की एखाद्या विहिरीमधून जर एखादं पाणी जर वर घ्यायचं झालं तर एक तर आम्हाला बकेट रशी बांधून खाली सोडून ते आणावं लागेल, वर पाणी घ्यावं लागेल, किंवा एखादं मोटर लावून, पाण्याची मोटर लावून ते पाणी हापसून वर घ्यावं लागेल. पण इथं श्वासाच्या द्वारे हार्ट मध्ये, हृदयामध्ये अशा प्रकारचा तो पंप आहे की त्या पंपामध्ये जे खाली पायामधलं जे रक्त जरी आहे तरी ते जे हृदय जो आहे तो त्याच्या स्पंदांच्या माध्यमातून खालचं जे अशुद्ध जे झालं रक्त जे आहे ते पुन्हा जे काय की वर ओढून घेत, हाईट खालून वर येतं, ते तो स्पंदन करतो. स्पंदनच्या माध्यमातून जे जे अशुद्ध रक्त जे आहे ते परत आपल्या हृदयामध्ये घेतो, ते फिल्टर करतो, फिल्टर शुद्ध करतो आणि नंतर पुन्हा शरीराकडे पाठवून देतो. ही जशी प्रक्रिया आहे, ब्लड शुद्ध करण्याची प्रक्रिया कुठं होते? हार्ट मध्ये, हृदयामध्ये. हे त्याने त्याच्या इच्छेप्रमाणे मानवाला जे काय की हे सर्व जे पार्ट्स त्याने दिलेले आहेत, यावे आबाने हे सगळे पार्ट्स मानवाला दिलेले आहेत. एखाद्याचं जे काय आहे की स्पंदन करत नाही हृदय, त्या वेन्स मध्ये जर गाठी झाल्या, रक्ताच्या गाठी झाल्या, तर तो प्रवाह काय होतो? अडखळीत पडतो. प्रवाह तिथं जे आहे तो पूर्णपणे शरीराला जात नाही. मेंदूकडल्या वेन मध्ये देखील, मेंदूतल्या ज्या वेन्स आहेत, नसा आहेत, त्यांना जोपर्यंत रक्त पोचलं जात नाही, जीव पोचला जात नाही, तोपर्यंत देखील तो मेंदू काय होत नाही? ऍक्टिव्ह राहत नाही. मग एखाद्या व्यक्ती चक्कर येत असते, फिट येत असते, तर डॉक्टरकडे ती जाते आणि डॉक्टर तो सांगतो की बाबा तू सर्व बाकीचं सोड, तसं ठीक आहे,
आम्हाला जो काय की डिफेक्ट जो पाहायला मिळतो तो तुमच्या मेंदूमध्ये असेल, मग तुम्ही काय करा, MRI करा, मेंदूचं MRI करा. आणि मग त्या MRI मध्ये, त्या फोटोमध्ये आम्हाला इथं पाहायला मिळतं की प्रत्येक नस जी आहे ती प्रत्येक नस ती त्याच्यामध्ये ती दाखवली जाते. आणि नंतर त्यामध्ये कोणती नस ती ब्लॉक झालेली हे देखील त्या MRI मध्ये दाखवली जाते. एक अशा प्रकारचा तो कॅमेरा आहे की त्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून जे काय की एक्सरेच्या टाईप सारखा की तो त्या सर्व गोष्टी जे काय की तो दाखवून देतो. आणि मग तो डॉक्टर सांगतो की तुमच्या मेंदूतले जे काय की एक नस बंद पडलेली आहे, ब्लॉक झालेली आहे. मग काय करावं लागेल, ऑपरेशन करावं लागेल. म्हणजे अर्थात जीव हा इतका महत्वाचा आहे, रक्त इतकं महत्वाचं आहे की या रक्ताच्या शिवाय आम्ही जे काय आहे की सजीव राहू शकत नाही, होऊ शकत नाही. दुसरा जीव शब्द आम्हाला इथं पाहायला मिळते की स्तोत्र संहिता 42:2 मध्ये दावीद सांगते की हे माझ्या जीवा, ऍक्च्युली तो हार्टला तो बोलत आहे, त्या हार्ट मध्ये असलेला जो स्पिरिट आहे त्या स्पिरिटला तो बोलत आहे. त्याचा धन्यवाद कर, त्याचे उपकार तू मान म्हणून. हा दुसरा भाग. आता या माइंड मध्ये आम्ही जो माइंड शब्द पाहतो, माइंड या शब्दामध्ये मन, अंतःकरण आणि स्मृती या 3 महत्वाच्या गोष्टी राहतात. मन, अंतःकरण आणि स्मृती या 3 महत्वाच्या गोष्टी राहतात. त्यानंतर दुसरा सेकंड नंबर सोल मधले इंग्रजी प्रमाणे दुसरी जी आहे विल, WILL, WILL मध्ये आम्ही पाहतो की मर्जी, इच्छा, इच्छाशक्ती, त्यानंतर उत्साह आणि संकल्प. आमच्या ह्याच्यामध्ये ब्रेन मध्ये त्या सर्व गोष्टी इथं मला पाहायला मिळतात. शरीरामधल्या या गोष्टी मर्जी आहे, इच्छा आहे, इच्छाशक्ती आहे, उत्साह आहे, संकल्प आहे. तिसरं आम्हाला पाहायला मिळतं की जो सोल मधला जो तिसरा सेक्शन आम्हाला पाहायला मिळतं इमोशन्स. 3 नंबर मध्ये आम्हाला पाहायला मिळतं की भावना, संवेदना, शीलता, स्पर्श ज्ञान, जाणीव आणि सहानुभूती. या सेक्शनला इथं पाहायला मिळतात. स्पर्श ज्ञान, एखादं लहान लेकरू आपलं असेल तर ते लहान लेकरू आम्ही जर जे काय की एखादा असंच फक्त पडून राहिलेला असेल, दुसरीकडे आमचं तोंड आहे आणि इथून जे काय की एखादं घरातलं लहान लेकरू जर आलं आणि त्या आमच्या अंगावर जर त्याने किंवा आपल्या हातावर त्याने हात ठेवला तर आपण लगेच ओळखतो की हा हात त्या आमच्या मुलाचा, नातवाचा आहे. स्पर्श ज्ञान, त्या स्पर्शावरून आम्ही त्या आमच्या जे काय की मुलाच्या बाबतीचा जे काय की भाग तो जाणू शकतो की आमच्या ह्या मुलाने तो स्पर्श केलेला आहे. स्पर्श ज्ञान आहे, जाणीव आहे, सहानुभूती आहे. आता हे सर्व आम्हाला पाहायला मिळतात की माइंड मधल्या सगळ्या गोष्टी, मेंदूमध्ये या सगळ्या गोष्टी त्या आम्हाला पाहायला मिळतात. भावना ही हृदयासंगती जोडलेली राहते. एखाद्याचं मन दुखवलं गेलं किंवा एखाद्याच्या जे काय की मनाच्या इच्छेप्रमाणे जर वागलं तर आम्हाला पाहायला मिळते की तो म्हणतो की माझं मन काय झालं, दुःखी झालं. भावना तिथे आलेली आहे. 4थ्या सेक्शनला आम्हाला पाहायला मिळते की जे काय की त्यामध्ये 4थ्या सेक्शनला की सद्विवेक, बुद्धी, कर्तव्य, जाणीव आणि विवेक. इंग्रजी शब्द जो आहे CONSCIENSC, कॉन्स्टंट. इंग्लिश शब्द फार मोठमोठे आहेत. आम्हाला आपल्याला काय ते आपल्या मराठीतले शब्द ठीक घेणे महत्वाचं आहे, पण तेपर्यंत आम्हाला जे काय आहे की ते कळणार नाही ते शब्द घेतल्याशिवाय. अर्थात 4थ्या सेक्शनला आम्हाला पाहायला मिळतं जीवामधलं की सद्विवेक, बुद्धी, कर्तव्य, जाणीव आणि विवेक. हार्ट आणि ब्रेनच्या बरोबर हे निगडीत आहेत, संपूर्ण बॉडीवर कमांड करणार आहे. पुढच्या सेक्शन मध्ये परत जाऊया. पुढचं ते 3रं सेक्शन